एकूणच कॅगने पण आता पंतप्रधानांवर थेट ठपका ठेवलाय. त्यामुळे पंतप्रधान मिस्टर क्लीन अजूनपर्यंत जे बोललं जात होतं त्यावरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. पण सर्वात पहिल्यांदा हा पूर्ण घोटाळा फक्त कॉमनवेल्थचा नसून बाकी पण घोटाळ्यांमध्ये काय आहे किंवा एवढे घोटाळे जे बाहेर येत आहेत ते एकूणच घोटाळे आणि यामध्ये खरंच पंतप्रधान आहेत का याच्यावर चर्चा करूयात. रत्नाकर महाजनजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. तुम्हाला वाटतं की ज्या पद्धतीचा रिपोर्ट आलेला आहे आज बाहेर आणि त्यानंतर ही जी चर्चा सुरू झाली आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे या रिपोर्ट बाबत? सर्वात पहिल्यांदा भारताच्या महालेखापालांचा म्हणून जो अहवाल आज विविध प्रसार माध्यमात प्रसिद्ध झालेला आहे तो अजून अधिकृतपणे संसदेसमोर सादर झालेला नाही. त्यामुळं त्याच्यावर आज अधिकृतपणे या बाजूची किंवा त्या बाजूची चर्चा करणं हे थोडंसं स्पेक्युलेशनच्या स्वरूपात असेल. पण तो अहवाल खरंच तसाच आहे असं जर मानायचं झालं, असं जर गृहीत धरायचं झालं तर मुळामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 149(1) यानुसार महालेखापालांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या घटनेमध्ये स्पष्टपणे नोंदवण्यात आलेल्या आहेत. महालेखापालांनी जर हे सर्व रामायण आपल्या अहवालात सांगितलेलं असेल तर स्पष्टपणे असं म्हटलं पाहिजे की या महालेखापालांनी आपल्या घटनादत्त अधिकारांचं अधिकारातिक्रमण केलेलं आहे आणि मर्यादाभंग केलेला आहे. त्यामुळं घटनेनी सांगितलेल्या विविध अधिकार क्षेत्रांच्या विभाजनाचं तत्त्व जे आहे त्यालाही हरताळ फासला जातो आणि अशा प्रकारे अहवाल अधिकृतपणे संसदेत जाहीर होण्याच्या आधी किंवा अधिकृतपणे समोर येण्याच्या आधी त्याचा गाजावाजा करणं या संदर्भामध्ये स्वतःला लोकशाहीचा चौथा काम समजणारे सुद्धा किती जबाबदारीने वागतात याचा सुद्धा गंभीरपणे विचार केला पाहिजे. पण तुम्हाला त्या कंटेंट बद्दल काय म्हणायचं आहे? ज्या पद्धतीने त्याच्यात ज्या नोंदी केलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? ठीक आहे, तुम्ही म्हणालात की अजूनपर्यंत तो संसदेत आलेला नाही आहेत, पण जी पत्र आम्ही आता दाखवली किंवा आमच्याकडे आता पण ही जी पत्र आहेत त्या पत्रांबाबत तुम्हाला काय म्हणायचं आहे की जर सुरेश कलमाडींवर तत्कालीन आपले जे क्रीडा मंत्री होते सुनील दत्त यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं 2004 मध्ये, असं असतानाही आणि त्या समितीचे अध्यक्ष ग्रुप ऑफ मिनिस्टर ज्याला म्हणतो ते पंतप्रधानही होते, त्यांना हे सर्व माहीत होतं आणि असं जेव्हा होत असेल तेव्हा आपण या बाबतीत काय म्हणाल? तो अहवाल अजून अधिकृतपणे सादर झालेला नसताना त्याच्यातल्या आशयाबद्दल बोलणं हे थोडंसं घाईचं होईल असं मी आधीच म्हटलं. पण जरी त्यात आहे असं म्हटलं तरी सुद्धा हे सगळे ज्या बाजू आहेत त्या बाजू बघणं हे मुळी महालेखापालांचं कामच नाही. महालेखापालांनी राज्य आणि केंद्र सरकारांच्या वतीनं विविध बाबींवर जो खर्च होतो त्या खर्चांचं फक्त ऑडिट करायचं असतं आणि ते ऑडिट जे आहे ते संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या सार्वजनिक लेखा समितीकडे सुपूर्त करायचं असतं. तिथं सार्वजनिक लेखापालांची भूमिका संपते. ह्याच्या पलीकडे जर कोणी बोलत असेल तर तो घटनेनं दिलेल्या अधिकारांचं अतिक्रमण आहे आणि मर्यादाभंग आहे. माझ्यामध्ये ऑडिट करतानाच कळतं की कुठे व्यवहारात गडबड आहे आणि या व्यवहारातली गडबड नक्की कुठून झालेली आहे हे पण आपल्याला नक्की ऑडिट करताना एवढं मात्र कळतं. ठीक आहे, माधव भंडारीजी, तुम्ही काय म्हणाल की मध्ये धोरणात्मक विश्लेषण येत नाही? ऑडिटमध्ये धोरणात्मक विश्लेषण आणि प्रशासकीय विश्लेषण येत नाही. हो, पण कशामुळे डिस्क्रपन्सी आहे हे मात्र नक्की येतं. माधव भंडारीजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे की ऑडिट रिपोर्टमध्ये की या पद्धतीचा घोटाळा का झाला, हे पैसे कुठे गेले किंवा कुठे मिसिंग झाले, हे जे पूर्ण करताना जी कागदपत्र त्यांनी दाखवलेली आहेत याच्यात काय चुकलं असं तुम्हाला वाटतं? नाही, एकतर महालेखाकारांनी जे आक्षेप उपस्थित केले, जे नोंदवलेत, ते अनेक त्यातले मुद्दे, त्यातल्या कागदपत्रांचं कट आम्ही एप्रिलमध्येच उपस्थित केलेत. म्हणजे ज्या नेमणुकीचा मुद्दा आहे, ज्या नेमणुकीवरून सुरेश कलमाडींना त्या समितीचा अध्यक्ष नेमण्याचा जो मुद्दा आहे आणि त्याच्यावरती महालेखाकारांनी ठपका ठेवला असं आज आपण वाचतो किंवा ऐकतो, तो मुद्दा तर आम्ही सुरुवातीपासून उपस्थित करतो की कॉमनवेल्थ गेम्समधला घोटाळा जर काही असेल तर त्याची सुरुवात पंतप्रधानांपासूनच होते आणि सुनील दत्त यांनी आपल्या पत्रामध्ये हे स्पष्टपणे नोंदवलं आहे. त्यांचं पत्र 14 नोव्हेंबर 2004चं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की मिनिट्स बदलली. ज्या बैठकीचं अध्यक्षस्थान पंतप्रधानांनी भूषवलं होतं त्या बैठकीची मिनिट्स ही नंतर कुणालाही विश्वासात न घेता बदलली
आणि ती बदलून सुरेश कलमाडींना त्यांनी अध्यक्ष केलं. आणि ह्या पत्राचं उत्तर सुनील दत्तनी पंतप्रधानांना पत्रात शेवटी लिहिलंय की आय रिक्वेस्ट यू टू ग्रँट मी अन अर्ली ऑडियन्स सो ॲज टू एनेबल मी टू ब्रीफ यू ऑन द फॅक्ट्स अँड रिसेंट डेव्हलपमेंट्स ऑन द इश्यू ऑफ होस्टिंग द कॉमनवेल्थ गेम्स. सुनील दत्तना पंतप्रधानांनी या विषयावर भेट दिली नाही, हे सगळं रेकॉर्डवर आहे. आणि मग ह्याच्याबद्दल जर पंतप्रधानांना कोणी ठपका दिला की ज्या बैठकीमध्ये अध्यक्षस्थान पंतप्रधानांनी भूषवलं, ज्या बैठकीमध्ये केंद्रातला क्रीडा मंत्री हा त्या समितीचा अध्यक्ष असेल हे ठरलं, त्या बैठकीची मिनिट्स बदलून आणि सुनील दत्त देशाबाहेर असताना, सुनील दत्त देशात नसताना हे सगळं केलं गेलं, त्याच्याबद्दल जर स्वतः त्यांचं सहकारी तक्रार करतायत तर त्याचं समर्थन बाकीच्यांनी कसं करायचं? आणि हे एकटे सुनील दत्त एकटे नाही आहेत, लागोपाठ 3 क्रीडा मंत्री आहेत. सुनील दत्ताच्या नंतर मणिशंकर अय्यर क्रीडा मंत्री झाले, त्यांनी लिहिलंय, त्यांचं पत्र 25 ऑक्टोबर 2007चं. त्या पत्रात त्यांनी हेच मुद्दे उपस्थित केलेत आणि सुरेश कलमाडींना ह्या समितीचा अध्यक्ष ठेवू नये हे त्यांनी स्वच्छ शब्दात लिहिलं. त्यांचं 3, 3.5, 4 पानी पत्र आहे. परत त्यांच्या पत्राचा शेवट आहे मणिशंकर अय्यरच्या, आय शुड बी ग्रेटफुल to be afforded an opportunity to discuss these suggestions with the Prime Minister as his earliest convenience. मणिशंकर अय्यर बरोबर पंतप्रधानांची भेट झाली नाही. आणि त्याच्यानंतरचे तिसरे मंत्री MS गिल, त्यांनी 26 सप्टेंबर 2009ला पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी हेच मुद्दे उपस्थित केले, हीच मागणी केली, तेही झालं नाही. मग जबाबदारी राहिली कोणाची? बरं, हे तिघे जण तर त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी होते, विरोधक नव्हते, भाजपचे एजंट नव्हते. रत्नाकर महाजनजी, तुम्ही काय म्हणाल की जर 3 मंत्री असं म्हणत असतील आणि जे त्याच सरकारचे आहेत, पंतप्रधानांना त्यांनी वेळोवेळी कळवलेलं आहे, असं असताना तुम्ही अजूनही बेनिफिट ऑफ डाऊट पंतप्रधानांना द्याल का की हा जो व्यवहार होता, ठीक आहे, हा कॅगच्या मार्फत आला किंवा कोणाच्या मार्फत आला हे गौण आहे, पण माझ्या मते जी पत्र आहेत ती पत्र तर आहेत, त्याच्यावर जे रिमार्क्स आहेत आणि त्या पत्राच्या कॉपीज पण आज उपलब्ध आहेत. मग याबद्दल तुम्ही काय म्हणाल? सध्याचे क्रीडा मंत्री अजय माकन यांनीच आज याबद्दलचं अधिकृतपणे स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यात त्यांनी तारखांसह सांगितलेला आहे सगळा घटनाक्रम. त्यात त्यांनी असं सांगितलं की 1 नोव्हेंबर 2004 या दिवशी इंडियन ऑलिम्पिक्स असोसिएशनच्या जनरल असेंब्लीमध्ये अध्यक्षांची निवड झाली आणि ती निवड करणाऱ्यांमध्ये सदैव धवल निष्कलंक वस्त्रधारी विजयकुमार मल्होत्रा हे होते, ढिंडसा होते आणि आणखी अनेक मंडळी होती जी यानाच्या रूपानं त्या ऑलिम्पिक्स असोसिएशनमध्ये सदस्य झालेली आहेत. ती सगळी मंडळी त्यात होती आणि त्यांनी सर्वांनी मिळून अध्यक्षपदी या ग्रहस्थांची निवड केली असं सध्याच्या क्रीडा मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्याकडं दुर्लक्ष करून याविषयीची पुढची चर्चा होणार नाही, कारण त्यानंतरची ही सगळी पत्र आहेत आणि त्या क्रीडा मंत्र्यांनी तर सांगितलंच होतं. त्यामुळे त्यात नवीन काय आज आपण नवीन काही संदर्भ सुनील दत्त देतात. ती बैठक 25 ऑक्टोबर 2004ला झाली, 1 नोव्हेंबरच्या नंतर नाही, आधी झाली. आणि त्या बैठकीचा केंद्र सरकारचा निर्णय होता. अगोदरच्या जेव्हा NDA सरकारमध्ये हे ठरलं होतं तेव्हा सुद्धा निर्णय हाच झालेला होता की केंद्रातला क्रीडा मंत्री जो असेल तो संयोजन समितीचा अध्यक्ष असेल. हा निर्णय नंतर बदलला गेला आणि तो निर्णय बदलण्याचा अधिकार ऑलिम्पिक असोसिएशनपेक्षा सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळाचा होता. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जो ग्रुप ऑफ मिनिस्टर्स बसवला होता त्याचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान होते. त्यांनी या सगळ्या कामकाजामध्ये भाग घेतलेला होता. ऑलिम्पिक असोसिएशनला पंतप्रधानांची इच्छा डावलण्याचा अधिकार नव्हता. ते कसं झालं? मग ऑलिम्पिक्स असोसिएशनला, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनला पंतप्रधानांचा आदेश डावलण्याचा अधिकार नव्हता असं म्हणणं म्हणजे या देशातल्या स्वायत्त संस्था ज्या आहेत, क्रीडा संस्था, त्यांच्यावर सदैव सरकारी हस्तक्षेप होतो असं म्हणण्याजोगा आहे. मग हा हस्तक्षेप 1999 पासूनच होतोय का आत्ताच सुरू झाला याचाही विचार करायला पाहिजे. नाही, ठीक आहे. माझ्या मते त्या तारखांमध्ये न जाता मला एक फक्त विचारायचं आहे महाजनजी, तुम्हाला काय वाटतं की ही एवढ्या मिनिस्टर्सनी जी पत्र लिहिली, तुम्ही म्हणताय ते आपण ग्राह्य धरू,
ज्या मिनिस्टर्सनी जी पत्र लिहिली जी आज ऑन रेकॉर्ड आहेत त्याच्यात त्यांनी म्हटलेले आहे की सुरेश कलमाडी या माणसाला तुम्ही का त्या अध्यक्षस्थानी ठेवू नये असं म्हटलेलं असताना आपण ती जी पत्र आहेत ती आपण काहीच त्याचं कन्सिडरेशन घ्यायचं नाहीये का किंवा ती लक्षात घ्यायचीच नाही आहेत का? त्याचंही स्पष्टीकरण सध्याच्या क्रीडा मंत्र्यांनी दिलेलं आहे. ते आपल्यापैकी किती लोकांना मंजूर आहे आणि नामंजूर आहे हा प्रश्न आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया, पण त्यांनी स्पष्टीकरण असं दिलं की मुळामध्ये कुठल्याही ऑलिम्पिक खेळांचा करार हा त्या देशाच्या सरकारशी होत नाही, तर ज्या शहरात ते आहे त्या शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा त्या राज्याच्या सरकाराशी होतो. इथं हा करार सरळ राष्ट्रीय सरकारशी झालेला होता. त्यामुळे दिल्लीमधल्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा दिल्ली सरकार यांना त्यात काही फारशी भूमिका राहिलेली नव्हती. माझ्या मते महाजनजी कसं आहे माहिती आहे का, झाल्यानंतर नाही कसं आहे की जे मणिशंकर अय्यर प्रश्नावर येतोय, मला पूर्ण करू द्या. बोला मला पूर्ण करू द्या. हे झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मध्ये जर थांबवायचं तर त्याचा अर्थ ऑलिम्पिक गेम्समध्ये विघ्न आणण्यासारखं होतं आणि ते केलं असतं तर भारताविषयी संबंध जगामध्ये चांगला संदेश गेला नसता आणि भारताच्या प्रतिमेचं नुकसान झालं असतं, म्हणून त्यावेळेला ते करता आलं नाही. पण ज्या क्षणी कायद्यानं मुभा दिली, करार संपला, त्या क्षणी आम्ही त्याच्यावर कारवाई केली असंही त्यांनी सांगितलं. नाही ठीक आहे, ते मला मान्य आहे, पण 2007 सालचं जे आहे जे मणिशंकर अय्यर यांनी म्हटलेलं आहे त्यांनी त्यांच्या पत्रात किती किंमत लागणार आहे आणि या किमतीचा घोळ काय आहे हा पण नमूद केलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही कोणाला नेमायला पाहिजे आणि का नेमू नये याच्याबद्दल पण विश्लेषण केलेलं आहे त्या पत्रात. कांगूजी तुम्ही काय म्हणाल की महाजनांना हे पण मान्य नाही आहे की ही जी पत्र आहेत त्यांच्यापेक्षा त्यांना वाटतं की आत्ताचे जे क्रीडा मंत्री आहेत तेच खरं बोलत आहेत आणि माझ्या ते बाकीचे जे क्रीडा मंत्री आहेत त्यांच्यात काहीतरी गल्लत होते? मला असं वाटतं की हा तांत्रिक मुद्द्यात अडकण्याचा प्रश्न नाही आहे. कॉमनवेल्थ गेमचं आयोजन सुरू झाल्यापासूनच त्याच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने ह्याच्यामध्ये काय घोटाळे चाललेले आहेत हे सगळ्या जनतेपुढे येत होतं. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की कॉमनवेल्थ गेम्स चांगले झाले, भारताने त्याच्या भारतीय खेळाडूंचं प्रदर्शन चांगलं झालं, हे सगळं असताना आज जर कॉमनवेल्थ गेम कशासाठी प्रसिद्ध आहेत तर कलमाडी आणि त्यांच्या मंडळींनी जे काही घोटाळे केले त्याच्यासाठी प्रसिद्ध. ही दुर्दैवाची म्हणजे अशी प्रतिमा होणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ह्याच्यासाठी कोण जबाबदार आहे? टीमचा कॅप्टन म्हणून पंतप्रधान याची जबाबदारी घेणार की नाही हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या तांत्रिक मुद्द्यामध्ये पत्रात काय लिहिलेलं आहे आणि केव्हा लिहिलेलं आहे ह्याच्या मागे लपवाछपवी करण्यात अर्थ नाही आहे. पंतप्रधानांना त्यांच्या ह्या मंत्रिमंडळामध्ये जे काही घोटाळे झालेले आहेत त्याची जबाबदारी घ्यावी लागेल. संपादकांच्या बैठकीमध्ये ते असं म्हणतात की कोएलिशन पॉलिटिक्सचे मर्यादा आहे किंवा मी हतबलत आहे, अशी हतबल पंतप्रधानांची इमेज जी झालेली आहे त्याच्याबद्दल पार्लमेंटमध्ये त्यांना उत्तर द्यावंच लागणार आहे. हा फक्त कॉमनवेल्थ गेमचा प्रश्न आहे असं मला वाटत नाही, तर एकंदरीतच मंत्रिमंडळामध्ये इनॅक्शन म्हणजे मंत्री ऍक्ट करतायत आणि ते काही करत नाही ही जे चित्र निर्माण झालेलं आहे तो टीमचा कॅप्टन म्हणून त्यांना उत्तर द्यावंच लागणार आहे. पुन्हा मला त्याच्याबद्दल खेळाचा प्रश्न असल्यामुळे सांगावं असं वाटतं की देशापुढच्या मंत्र्यांपुढे एवढी मोठी कामं असताना आमच्या देशातले मंत्री क्रीडा प्रसारामध्ये अध्यक्ष व्हावं म्हणून का भांडतात? आत्ताच बघितलं आपण विलासराव देशमुख, शरद पवार क्रिकेटसाठी मुंबईतून ठाण म्हणतात दिल्लीमध्ये एवढे गोंधळ चालू असताना. तर मला असं वाटतं की काय प्रकरण आहे? क्रीडा, पैसा आणि मंत्री हे काय प्रकरण आहे? आणि ह्याच्यावरती जर पंतप्रधानांनी अंकुश नाही लावायचा तर कोणी लावायचा? म्हणून मला असं वाटतं की आजच्या या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये कॅगचा घोटाळा असो, कॉमनवेल्थचा घोटाळा असो किंवा व्होट आणि नोटचा प्रश्न असो, या सगळ्या प्रश्नांसाठी पंतप्रधान हेच उत्तरदायित्व त्यांना घ्यावं लागणार आहे आणि म्हणून ते टार्गेट होणार आहेत. हा काही डिझाईनचा भाग नाही आहे, हा त्यांच्या इनॅक्शनचा भाग आहे असं मी म्हणेन. अशोकजी तुम्ही काय म्हणाल की तुम्हाला काय वाटतंय की जी प्रतिमा आहे पंतप्रधानांची मिस्टर क्लीन म्हणून जी प्रतिमा होती ती पण कुठेतरी डागाळली जाते का? पंतप्रधानांची जी प्रतिमा आहे मिस्टर क्लीन म्हणून ती प्रतिमा यामुळे नक्कीच डागाळली गेली आहे. आपण असं म्हणूया की वैयक्तिकरित्या मनमोहन सिंग हे स्वच्छ आहेत, त्यांनी कुठल्याही प्रकारचा घोटाळा केलेला नाही. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांना त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालावं लागते आणि त्यांना डिफेंड करावं लागते. त्यामुळे पंतप्रधानाचा जो वैयक्तिक दबदबा असायला पाहिजे तो राहत नाही आणि सरकारपुढे अनेक प्रश्न अधिमान्यतेचे निर्माण झालेले आहेत.
पंतप्रधानांना असं वाटलं असेल की कदाचित कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली गेम्स चांगल्या प्रकारे घेतले जातील, परंतु एकूण सर्व परिस्थिती बघता पंतप्रधानांचा जो अंदाज होता तो अंदाज चुकलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पंतप्रधानावर ही जबाबदारी येते. बरोबर आहे. हे जे काही आता चौसाळकर म्हणाले हे काही मला पटत नाही. कारण पंतप्रधानांना जर असं वाटलं असेल, असं वाटण्याचा पंतप्रधानांना अधिकार नसतो. ज्या बैठकीमध्ये ग्रुप ऑफ मिनिस्टरच्या बैठकीमध्ये केंद्रीय क्रीडा मंत्र्याला अध्यक्ष करायचं ठरवलं, त्याच्यामध्ये पंतप्रधान हजर होते. त्या मिनिट्समध्ये त्यांची सही आहे, त्याची नोंद. माझ्यामध्ये त्याच्या आधी हे पण म्हणाले होते की त्यांना पांघरून घालावं लागतंय. माझ्यामध्ये हे का घालावं लागतं? कलमाडी चांगल्या पद्धतीने चालवू शकतील असं जर पंतप्रधानांना वाटलं असेल असं जे म्हणतात, ते पंतप्रधानांना वाटण्याचा अधिकार नाही.